की नुकत्याच संपलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर, श्रीमती तारा भवाळकर यांचं भाषण जर आपण त्यांचं अध्यक्षीय भाषण, त्यांचं दुसऱ्या दिवशीचं भाषण आणि शेवटी समारोपाचं भाषण जर आपण ऐकलं नसेल तर सामाजिक भान आणि सामाजिक जाणीव म्हणून हे तिन्ही भाषणं आपण जरूर घरी गेल्यावर वाचा आणि कुठल्याही महिलेनं हे भाषण ऐकलं नाही असं म्हटलेलं मला आवडणार नाही. इतकं सुंदर अप्रतिम भाषण आहे. इट इज नॉट अबाउट जस्ट इमॅन्सिपेशन ऑफ विमेन. श्रीमुक्तीचं नुसतं भाषण नाही आहे. भाषण त्याच्या मागे असलेला सामाजिक संदेश इतका मोठा आहे. म्हणून म्हटलं की हे भाषण पाटील साहेब मी एका सिटिंगमध्ये पचवू शकलो नाही. शिवाजीराव पाटील हे भाषण मी पहिले 15 मिनटं ऐकलो, परत थांबून घेतलं, रिवाइंड केलं, परत भाषण ऐकलं. असं प्रत्येक भाषण अनेक वेळा ऐकल्यानंतर ते संपूर्ण भाषण हे मला पचवण्याची क्षमता निर्माण झाली. आपल्या सर्वांना आजच्या या मराठी भाषा दिनानिमित्ताच्या शुभेच्छा देताना आपल्याकडनं अपेक्षा करतो की आपण हे भाषण, त्यांची तिन्ही भाषणं आपण जरूर ऐकावी. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापूसाहेब. ओळख आपल्या व्यक्तिमत्वाची न्यारी, दाही दिशातून गगनाला भिडणारी, सागराच्या अंतरी पोहोचवूनही मानव्य अलगत तरंगत ठेवणारी. यानंतर आपला हा जो कार्यक्रम आहे हा समारोपाकडे झुकत आहे. ज्यांनी उपस्थितीची मोहर उमटवली, ज्यांनी मनोगताची झालर जोडली, आपले सर्वांचे या ठिकाणी मनापासून मनस्वी आभार. यानंतर विविध आस्थापनामधील जे वेगवेगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, जे प्रतिष्ठित नागरिक बापूसाहेबांचा सत्कार करू इच्छित आहेत, यांनी क्रमाक्रमाने शांतपणे व्यवस्थितपणे हा सत्कार करायचा आहे. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे चंद्रकांत गोगड साहेब मनमाडहून उपस्थित झाले. येवला येथील राजेश्याम कासे साहेब, नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे सुभाष नहार, ॲडव्होकेट शिशिर हिरे, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांतजी शेवाळे, याना जाधव या संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, लतिका पवार, सौ शिल्पाताई देशमुख, गट शिक्षण अधिकारी विजया लक्ष्मी अहिरे ताई, किशोर इंगळे, बाळासाहेब माळी, निफाड येथील तानाजी बनकर, जगदीश होळकर, आर्किटेक्ट प्रणव भट्ट, दाभाडी येथील अरुण निंबादेवरे, अजय शहा, पत्रकार प्रमोद सावंत, बाळासाहेब पाटील, नरेंद्र सोनोने, आपले सर्वांचे आयोजकांकडून विशेष असे आभार आहेत. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी एका बाजूकडून मीन्स उजव्या बाजूकडून वरती यायचं आहे मंचावर आणि उतरताना डाव्या बाजूकडून उतरायचं आहे, म्हणजे गोंधळ उडणार नाहीये. जाणं आणि येणं सोयीस्कर होईल सर्वांना. सर्वांनी उजव्या बाजूकडून मंचावर यायचं आहे, सत्कार करायचा आहे आणि उतरताना डाव्या बाजूकडून जे बाउन्सर आहेत यांनी हे नियोजन करावं. हां, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख श्री कैलास तिसगे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत. सौ पालवे, विक्रांत वैद्य, याशिवाय पंचक्रोशीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक या प्रसंगी उपस्थित आहेत. आपले सर्वांचे मनापासून आभार.
या ठिकाणी ज्यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवलेली आहे असे सतीश भामरे, दाभाडी येथील प्रतिष्ठित नागरिक, नांदगाव येथील बाळासाहेब कवडे, प्रकाशजी वाजे, सर्वांना विनंती आहे की त्यांनी मंचाच्या उजवीकडून वरती जायचं आहे. जे बाउन्सर आहेत यांनी हे नियोजन करा आणि उतरवताना विरुद्ध बाजूने खाली उतरवा. आलेल्या सर्व मान्यवरांचा खूप खूप आभार. आदरणीय प्रसाद बापूंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे सगळे मित्र, नातेवाईक, कृपया यांना विनंती की स्टेजवर जाताना उजव्या बाजूने जावं आणि डाव्या बाजूने उतरावं. याच्याने कार्यक्रमाची शोभा राखली जाईल. तुमच्या शुभेच्छा बापूंपर्यंत अतिशय चांगल्या पोचवायच्या असतील तर कृपया उजव्या बाजूने स्टेजवर जावं आणि डाव्या बाजूने उतरावं. हे बघा, या बाजूने कोणी जायचं नाही स्टेजवर, त्या बाजूने जा आणि या बाजूने उतरा. डाव्या आणि उजव्या बाजूने लक्षात घ्या. चला त्या बाजूने जा सत्कारासाठी आणि ह्या बाजूने बाहेर यायचंय. कृपया सर्वांना विनंती आहे, कोणी स्टेजवर जास्त गर्दी करू नका. हळूहळू सर्वांचा सत्कार स्वीकारला जाईल ही नम्र विनंती आहे मॅनेजमेंटच्या मार्फत. खुशी का खुमार क्या कहना, खिले खिले चेहरे से घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना, खिले खिले चेहरे से घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना, लाया है बहार, हम तुम यूं ही मिलते रहे, महफिल यूं ही सजती रहे, बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे. बाहों का हार क्या कहना, खिले खिले चेहरे से घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना, ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार.